राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली। आता जरा शांतपणे समजून घ्या। तुमच्यासाठी अतिशय मोठी अपडेट राज्य सरकारकडून आलेली आहे आणि ती अपडेट आहे आपल्या नमो शेतकरी योजनेबद्दल। आता काही दिवसांपूर्वी PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला होता। बऱ्याचशा शेतकऱ्यांना हप्ता मिळाला सुद्धा आणि ज्या शेतकऱ्यांना भेटला नाही त्यांना कालांतराने तो हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला। पण त्याच वेळेला नमो शेतकरी योजनेचे हप्ते देखील मिळायला हवे होते अशी बऱ्याच शेतकऱ्यांची अपेक्षा होती। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे पैसे वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकले नाहीत। त्यामुळे साधारणतः 3 ते 4 महिन्यांचा उशीर झाला। पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलते। आधीचा म्हणजे 8वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि त्यानंतर लगेचच 9वा हप्ता देण्याची प्रक्रिया देखील सुरू होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळते। म्हणजे काय, पुन्हा एकदा तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। हो शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं। आता जर आपण थोडक्यात मागे वळून पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आलेले आहेत। जवळपास 92 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे। आता या हप्त्यासाठी राज्य सरकारने फार मोठा निधी मंजूर केला होता। 27 मार्चच्या सुमारास हे पैसे थेट खात्यात जमा झाले। म्हणजेच आता पुढचा टप्पा तयार आहे। 8वा हप्ता मिळाल्यानंतर लगेचच 9वा हप्ता देखील मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यामुळे तुमचं बँक खातं तपासत राहा, कारण पुढील काही दिवसात पुन्हा एकदा 2000 रुपयांची रक्कम जमा होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, काही दिवसांपासून एकच चर्चा जोरात रंगली होती। 8वा हप्ता उशिरा आला तर आता सरकार दोन्ही हप्ते एकत्र देईल का, असं बहुतेक जणांना वाटलं होतं की थेट 4000 रुपयेच खात्यात जमा होतील। म्हणजे ज्यांना 8वा हप्ता भेटलेला नाही त्यांना 8वा हप्ता प्लस त्याच्यासोबत 9वा हप्ता, अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांची मिळून 4000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील का। सोशल मीडियावर सुद्धा याबद्दल वेगवेगळ्या बातम्या आणि अंदाज फिरत होते। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच अपेक्षा होती, उशीर झाला असेल पण भरपाई म्हणून दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळावेत। पण प्रत्यक्षात काय झालं तर सरकारकडून सध्या फक्त 8व्या हप्त्याचे 2000 रुपये खात्यात जमा झाले। 9व्या हप्त्याची रक्कम अजून जमा झालेली नाही। त्यामुळे अनेकांना थोडं निराश वाटलं। हे सुद्धा खरं आहे, पण इथेच एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे हा जो उशीर झालेला आहे तो कायमचा नाही। आता नीट लक्ष देऊ नये का, कारण इथून पुढचं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्यांच्या खात्यात 8वा हप्ता जमा झाला त्यांनाच पुढचा 9वा हप्ता देखील मिळणार आहे आणि हो, तोही 2000 रुपयांचाच असेल। म्हणजे थोडा उशीर झाला असला तरीसुद्धा पैसा तुमच्याच खात्यात येणार आहे। आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता नाही तर पीक विम्याची रक्कमसुद्धा लवकरच जमा होण्याची शक्यता सरकारकडून सांगण्यात आली। सरकारने या संदर्भात जोरदार हालचाली सुद्धा सुरू केल्या। त्यामुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारे ठरू शकतात। जर आपण मार्च महिन्याकडे पाहिलं तर या महिन्यातच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण मिळून 4000 रुपये जमा झालेले आहेत। त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर थोडा उशीर झाला खरा, तरी सुद्धा फायदा नक्कीच मिळतोय। आता पुढचा प्रश्न असा आहे, 9वा हप्ता नेमका कधी आणि कोणत्या वेळेला खात्यात येणार, याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार आणि कोणत्या वेळेत जमा होणार। जर तुम्ही 2025च्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरलेला असेल आणि अजूनही त्या पैशांची वाट बघत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरेल। त्यामुळे फक्त 2-3 मिनिटं लक्ष देऊन नीट ऐका, कारण पुढची अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच योजना, शेती आणि सरकारी अपडेट्स तुम्हाला वेळेवर इथे मिळत राहतील। आता थोडंसं मागे जाऊन मार्च महिन्याकडे पाहूया। या एका महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात चांगली रक्कम जमा झाली। साधारणतः 13 मार्चला केंद्र सरकारकडून PM किसान योजनेचा 22वा हप्ता देण्यात आला। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये आले। यानंतर सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार। तर 25 मार्चच्या सुमारास राज्य सरकारकडून 8वा हप्ता जमासुद्धा झाला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी 2000 रुपये आले। म्हणजे काय तर फक्त मार्च महिन्यातच एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले। त्यामुळे आता पुढचा टप्पा सुरू झाला आहे।
तो म्हणजे 9वा हप्ता आणि त्यासोबतच पीक विम्याची रक्कम ती सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आता सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकऱ्यांची वाट पाहणं जवळपास संपत आलंय. कारण आता 2 वेगवेगळ्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यात 100% जमा होतील. आता पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे आधीच आलेले आहेत. आता 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये सरकतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा. ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2025साठी पीक विमा भरलेला आहे त्यांनाही आता त्यांच्या खात्यात विम्याची रक्कम मिळण्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे. म्हणजेच पुढील काही दिवसात तुमच्या खात्यात एकापेक्षा जास्त योजनांचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुमचं बँक खातं आणि मेसेज तुम्ही नक्की तपासा, कारण पुढचा क्रेडिट कधीही येऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, आता नेमकं कोणाला फायदा होणार हे आधी स्पष्ट करून घेऊया. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला त्यांच्यासाठी ही पुढची बातमी फार मोठी आहे. कारण अशा सर्व लाभार्थ्यांना आता 9व्या हप्त्याचे सुद्धा 2,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 8व्या नंतर लगेच 9वा हप्ता तुमच्या खात्यात येणार ही गोष्ट आता जवळपास निश्चित झाली. आता बघा, ही पहिली योजना झाली, पण इथेच थांबत नाही. कारण यासोबतच आणखी एक मोठा फायदा मिळणार, तो म्हणजे पीक विमा योजना. त्यामुळे फक्त एकच नाही तर 2 वेगवेगळ्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. आता प्रश्न येतो की पीक विम्याचे किती पैसे मिळणार. तर यासाठी थोडंसं मागचं चित्र समजून घ्या. 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचं फार मोठं नुकसान झालं होतं. अनेक शेतकऱ्यांनी हे नुकसान प्रत्यक्ष अनुभवलं सुद्धा. या अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचाच एक भाग म्हणून नुकसान भरपाईसोबत पीक विम्याची रक्कम देण्याचा देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आणि ही घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सुमारे 21,000 रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे पैसे अजून का आले नाही? तर खरं सांगायचं झालं तर रक्कम जानेवारी महिन्यातच जमा व्हायला हवी होती, पण काही तांत्रिक अडचणींमुळे, विशेषतः पोर्टलमध्ये आलेल्या समस्येमुळे या प्रक्रियेला थोडा उशीर झाला. मात्र आता परिस्थिती चांगली सुधारते. त्यामुळे लवकरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम हे दोन्ही पैसे तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही शक्यता खूप वाढली सुद्धा. त्यामुळे तुम्ही तयार राहा आणि तुमचं खातं नियमित तपासत राहा. आता एक दिलासादायक अपडेट समोर येते. बराच काळ ज्याची वाट बघत होतो त्या पीक विम्याच्या रकमेचा मार्ग अखेर मोकळा झाला. गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी सतत एकच प्रश्न विचारत होते, पीक विमा कधी मिळणार? सरकारची घोषणा खरंच अंमलात येणार का? पण आता ही सगळी अनिश्चितता पूर्णपणे दूर होताना दिसते. आता नीट लक्ष द्या, कारण पुढची माहिती खूप उपयोगाची, इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की पीक विम्याचे पैसे नेमके कधी जमा होणार. त्यानंतर लगेचच आपण पाहूया की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यात कधीपर्यंत येऊ शकतो. त्यामुळे 2-3 मिनिटं लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकणं खूप इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आहे. तर मोठी बातमी अशी की खरीप हंगाम 2025साठी भरलेला पीक विमा आता मंजुरीच्या टप्प्यातून पुढे सरकत आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी त्या हंगामासाठी विमा घेतला होता त्यांच्यासाठी आता वाट पाहण्याची वेळ संपली. काही ठिकाणी तर प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाल्याची माहिती मिळते. याचा अर्थ काय? तर एकदा मंजुरी मिळाली की लगेच रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात येऊ लागेल. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला याचे मेसेज किंवा अपडेट दिसायला सुरुवात होऊ शकते. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता. तो नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात आधी जमा होणार याबद्दल सुद्धा लवकरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी म्हणजे पीक विमा आणि 9वा हप्ता एकाच काळात मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच सध्या एकच काम करा, तुमचं बँक खातं आणि मोबाईलवर येणारे मेसेजेस नियमितपणे तपासत राहा. कारण पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरतील. तर शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 9वा हप्ता नेमका कोणत्या वेळेला तुमच्या खात्यात येणार आणि कोणत्या जिल्ह्यांपासून ही प्रक्रिया सुरू होणार. चला तर मग हे अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊ. आता नवीन जिल्ह्याच्या आधारे ही माहिती समजून घेऊया. कारण ज्या भागांमध्ये प्रक्रिया सुरू होते तिथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे सर्वात आधी पोहोचतात. आता सुरुवात करूया आपण अकोला जिल्ह्यापासून. जर तुम्ही अकोल्यामध्ये शेती करत असाल आणि तुम्हाला 8वा हप्ता मिळालेला असेल तर आता 9व्या हप्त्यासाठी तुम्ही तयार राहा. तुमच्या खात्यात लवकरच 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. यानंतर आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. लातूरमधील कोणत्याही तालुक्यातील असाल तरी 9व्या हप्त्याचा लाभ सर्वांना भेटणार आहे. त्यानंतर आहे जालना जिल्हा. इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा ही संधी भेटणार आहे.
कोणत्याही भागात असला तरी तुमच्या खात्यात पैसे 100% जमा होतील. सोलापूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा मोठा दिलासा. जर आधीचा हप्ता मिळाला असेल तर पुढचा हप्ता देखील आता लवकरच मिळणार आहे. यानंतर धुळे, अमरावती, वर्धा, गडचिरोली, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 9व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी तयार राहावं. आता वेळेबद्दल थोडंसं समजून घ्या. अशा योजना साधारणपणे एका ठराविक वेळेला न येता दिवसभरात कधीही जमा होऊ शकतात. काही वेळा टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर होतात. त्यामुळे कोणाला सकाळी तर कोणाला दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा पैसे मिळतात. म्हणूनच एखाद्या ठराविक वेळेची वाट न बघता दिवसभर तुमचं बँक खातं आणि मोबाईलवरील मेसेजेस तपासत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्ही या नवीन जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्हाला आधीचा हप्ता मिळालेला असेल तर आता 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात येणं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे सतर्क राहा, कारण पुढचा मेसेज कधीही येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर आता तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं आणि मोबाईलवरील मेसेजेस नियमितपणे तपासत राहा आणि अशाच महत्त्वाच्या योजना, शेतीसंबंधी अपडेट्स आणि ताज्या बातम्या वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.